पेशी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। जसं आपण मराठी भाषा शिकताना काय करतो, आधी अक्षर शिकतो, मग दोन अक्षरांचं मिळून शब्द तयार होतो, दोन शब्दांचं मिळून दोन तीन शब्दांचं मिळून वाक्य तयार होतं, वाक्य मिळून पाठ तयार होतो, है ना। हे आपण जसं मराठीमध्ये शिकतो तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत असतं नीलम। शरीराच्या बाबतीत काय, कोणते वनस्पती असो प्राणी असो त्यांचे पूर्ण शरीर कशाचं बनलेलं असतं, पेशींचं। मग अनेक पेशी अशा एकत्र आल्या त्यांची काय तयार होते, ऊती। त्या ऊती एकत्र आल्या त्यांचं काय तयार होतं, इंद्रिय। आणि इंद्रिय एकत्र आले इंद्रिय संस्था बनते आणि या सगळ्या इंद्रिय संस्थांचं मिळून आपलं शरीर बनलेलं असतं। मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की पेशी कशा असतात, एकदम त्या डोळ्यांना दिसतात का, एकदम आपण भाग पाडले होते, सेंटीमीटरचे 1000 भाग केले, मग मिलीमीटरचे 1000 भाग केले, मी तुम्हाला एवढं सांगितलं। मग ते एवढं सूक्ष्म भाग आपल्या डोळ्यांना दिसतो का, नाही। मग तो पाहण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, सूक्ष्मदर्शी। सूक्ष्म भाग असतात ना ते, मग सूक्ष्मदर्शीचा वापर आपल्याला करावा लागतो। ह्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न असतात। हे भाग आपल्याला वनस्पती पेशी पाहिजे आहेत, आपण त्यापैकी एक भाग याच्यावर ठेवून पाहणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला आपण पाणी आणि आयोडीन घेतलेले आहे, ठीक आहे। आपण एकदम सोपा प्रयोग आहे, एकदम छोटासा प्रयोग आहे, करून बघू, तुम्हाला पेशींची रचना लक्षात येईल। काल तुम्ही आकृती पण काढलेली आहे, त्याच्यामध्ये केंद्रक असतात, वेगवेगळे घटक असतात पेशीचे, ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे, ठीक आहे। हे काय आहे, कांदा। मग आपल्याला आता कशाची रचना पाहिजे आहे, कांद्याची। त्यासाठी आपण काय घेणार आहे, कांद्याचा एकदम छोटासा पापुद्रा, एकदम पातळ पापुद्रा। पूर्ण कांदा ठेवायचा का आपल्याला, नाही, त्याचा छोटासा पापुद्रा आपण घेऊ। पातळ भाग हा कांद्याचा, ठीक आहे। कशावर ठेवणार आपण तो, याला काय म्हणतात, स्लाइड। काय म्हणतात, स्लाइड। आणि ती कशी ठेवली आपण, त्याला घडी पडू द्यायची नाही। हे बघा ठेवली व्यवस्थित, दिसतंय। त्याच्यानंतर त्याच्यावर एक थेंब पाणी आणि एक थेंब काय आहे, आयोडीन। ओके, हे घेतलंय आपण ना। ह्याच्यामुळे आपल्याला जे पाहायचंय आपल्या ते सगळं क्लिअर दिसणार आहे, त्या पेशीची रचना। ते आपण थोडं पसरवून घेणार आहे। आता आपण या सूक्ष्मदर्शी खाली हा पाहून घेऊ, ठीक आहे। एक मिनिट शांत बसा। सगळ्यांना दाखवणार आहे मी आणि सगळ्यांनी मला सांगायचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, ठीक आहे। चला, झालंय हे सेट, सगळं दिसतंय। आता फक्त मला एकेकाने पाहून सांगायचं की तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतं। काय, पेशींचे केंद्र। तिला ते कसं दिसलं, ते टिपके टिपके, हो टिपके टिपके, त्याच्यावरचे ते टिपके म्हणजे काय, त्या पेशींचे केंद्र। एकच आहे का, नाही। बघा बरं तुम्ही सगळेजण पहा, सगळ्यांनी असं रांगी द्यायचंय, पाहायचंय आणि तुम्हाला जे दिसलंय तसं मला वहीवर काढून दाखवायचं। आपण काल काढलेली आकृती आणि ही आकृती तुमची सारखी येते का पाहायचं, ठीक आहे।
ज्यांनी बघितलं त्यांनी इकडे साईडला या. दरवाजात अंधार करू नका, त्याला उजेड असल्याशिवाय दिसणार नाही. सगळ्यांना समजतंय? आपण आता काय पाहतोय ते कळतंय? कळतंय ना? पेशीचा जो डोळ्यांना दिसत नाही तो भाग आपण या ठिकाणी सूक्ष्मदर्शकाने पाहतोय. दिसलं? सगळ्यांना दिसलंय? हो.